नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत SSC बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला मराठीचा एक छान सारखा धडा. SSC बोर्डाचा 6वीचा जो पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये सुगरणीच्या घरट्याबद्दल एक सुंदर धडा आहे आणि त्याचं नाव काय आहे? सुगरणीचे घरटे. घरटे म्हणजे नेस्ट. सुगरण नावाचा एक छान पक्षी असतो आणि हा पक्षी सुरेख घरटं बांधतो. नेस्ट फार सुंदर बांधतो आणि त्या नेस्टचं बद्दलची माहिती जी आहे ना, ती या धड्यामध्ये आपल्याला छान सारखी मिळते आहे. तर आपण बघूया ह्या सुगरणीचे घरटे या धड्याबद्दलची आपण माहिती. आपण आता सुरू करूया. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. शाळेवर काही आणि शाळेच्या तिथेच कंपाऊंड मध्ये एक नीमचं झाड आहे. नीम माहिती आहे तुम्हाला? कडुलिंब असतो त्याला मराठीमध्ये आपण कडुलिंब म्हणतो किंवा निंब अशा ह्या प्रकारानं त्याची नावं आहेत. तर हे एक झाड त्या कंपाऊंड मध्ये आहे आणि त्याच्यावरती एक सुगरणीचा पक्षी घरटी बांधत होतो. सुगरण पक्षी तिथे एक घरट बांधत होता. शाळेच्या परिसरात असलेल्या निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता. आता इथे तुम्हाला लक्षात येईल घरटे कुठे बांधत होता? तर शाळेच्या परिसरामध्ये निंबाच्या झाडावर सुगरण पक्षी घरटे बांधत होता, असं ह्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. अतुल, नयना, जॉन व सिमरन रोज तेथे थोडा वेळ थांबायचे. ही कोण कोण मुलं आहेत बघा? शाळेतली मुलं आहेत ही 4 जण. कोण कोण? अतुल, नयना, जॉन आणि सिमरन. तिथं त्या तिथे थांबायचे थोडा वेळ. सुगरण पक्षी कसे घरटे बांधतो याचे निरीक्षण करायचे. त्यांना ऑब्झर्व करायला फार आवडायचं या 4घांनाही. कशाचं ऑब्झर्वेशन करायचे ते? तर हा सुगरण पक्षी तिथे कसे घरटे बांधतो त्याचं हे 4 जण निरीक्षण करत असत. निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. त्यांच्या हालचाली, त्या पक्षाच्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. ते पक्षी यायचे तिथं, ते घरटं बांधायचा प्रयत्न करायचे. त्यांच्या चोचीमध्ये छोट्या छोट्या काड्या असायच्या. हे सगळं ऑब्झर्व करत होते बरं काही 4 मुलं. आणि ह्या सगळ्या ज्या हालचाली होत्या, ह्या हालचाली त्यांचे मन मोहून टाकायच्या. ती मुलं खूप आनंदित व्हायची. त्यांच्या मनाला आनंद वाटायचा आणि ते त्यांना आवडायचं. मोहून टाकणे याचा अर्थ तिथे आवडायचं त्यांना. ते आवडणं म्हणजे मोहून टाकणं. कुठे घाई नाही, नो हरी, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, वेल प्लॅन्ड. तिथे काय त्या पक्ष्यांचं चाललं होतं? वेल प्लॅन्ड चाललं होतं ते घरटं बांधायचं. कुठे घाई नाही, नो हरी, गडबड नाही, सगळे कसे नियोजनबद्ध, वेल प्लॅन्ड. असे नयना नेहमी म्हणायची. नयनाच्या मनात काय यायचं? तर कुठं घाई नाही, गडबड नाही, वेल प्लॅन्ड चाललंय त्यांचं तिथं. तिला त्यांच्या कामातला सफाईदारपणा, नीटनेटकेपणा आवडायचा. त्यांनी ते नीटनेटकेपणा म्हणजे नीटनेस, द नीटनेस ऑफ द बर्ड, सफाईदारपणा तिथं यायचा आणि व्यवस्थित ते करायचं. हे तिला खूप आवडायचं. कुणाला? नयनाला काय आवडायचं? तर त्यांचा सफाईदारपणा. सफाईदारपणा हा छान शब्द आहे का? तुम्हाला कुठेही तो वापरता येईल. नीटनेटकेपणा. आता नीटनेटकेपणा हा जोड शब्द आहे बरं का इथे.
नीट नेटकेपणा, नीट नेटके. तुम्ही पुस्तकं जर व्यवस्थित एकावर छान रचून ठेवली तुमच्या टेबलावर, तुमच्या शेल्फमध्ये, तर त्याला तुमची आई काय म्हणेल, किती छान नीट नेटकेपणानं तू ठेवली आहेस असं म्हणेल ना. तुम्ही ठेवत चला बरं का पुस्तकं अशी छान नीट नेटकेपणानं. जॉनला त्याची चिकाटी तर अतुलला त्याची कष्टाळू वृत्ती भावून घेत जायची. जॉनला त्याचं काय आवडायचं तर चिकाटी. चिकाटी म्हणजे पेशन्स. सतत यायचं, तिथे येऊन ती काडी लावायची, पुन्हा जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा जायचं, पुन्हा यायचं. किती पेशन्स लागतो बघा ह्या गोष्टीला. तर हा पेशन्स जो होता किंवा ही जी चिकाटी होती ती जॉनला फार आवडत होती. आणि अतुलला काय आवडायचं, त्यांची कष्टाळू वृत्ती. ते जे काम करत होते ते काम अतिशय इन्व्हॉल्व होऊन करत होते. त्यामुळं ही जी वृत्ती होती ती अतुलला खूप भावून जायची. भावून जायची म्हणजे आवडायची. ही वॉज इम्प्रेस्ड. हे सगळं जे जे त्यांचं चाललेलं होतं ना त्या पक्ष्यांचं. बघा हं, त्या पक्ष्यांच्याकडनं आपल्याला काय काय शिकता येतं. तर आपल्या कामामध्ये सफाईदारपणा पाहिजे. आपण जे लिहितो ते छान व्यवस्थित एका व्यवस्थित ओळीत छान अक्षरात यायला पाहिजे. बघा ह्या पक्षाकडनं आपल्याला किती शिकण्यासारखं असतं. कष्टाळू वृत्ती. आपण जे काम करतो ते व्यवस्थित झालंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला जर कष्ट करावे लागले तर त्याची तयारी पाहिजे. आता अभ्यास करायचा आहे तुम्हाला तर अभ्यास हा व्यवस्थित होईपर्यंत आपल्याला ते करावं अशी त्यामागे तुमची इच्छा असली पाहिजे आणि मग प्रयत्न होतो. जितका जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढा जास्त तुम्हाला आनंद मिळेल, तेवढा जास्त तुम्हाला मार्क्स मिळतील आणि त्यातला आनंद अजून मिळेल. बघा पक्षाकडनं आपल्याला काय काय शिकण्यासारखं असतं. कष्टाळू वृत्ती भावून जायची. सिमरनला वाटायचे किती मेहनती आहे हा पक्षी. किती कष्ट करतो, किती मेहनत करतो, किती मेहनती आहे हा पक्षी. आपल्या सुगरणीसाठी व पिलांसाठी एवढे सुरेख घरटे बांधतो. आता या ठिकाणी घरटे हा सिंग्युलर आलाय बरं का. घरटे, एक घरटे, अनेक घरटी, एक घरटे, अनेक घरटी. सिमरनला काय वाटलं बरं, किती मेहनती आहे हा पक्षी, किती मेहनत करतो, किती कष्ट घेतो. आपल्या सुगरणीसाठी म्हणजे सुगरणची मादी आहे, सुगरणची जो पक्षी आहे त्या छोट्या पिलांची जी आई आहे व पिलांसाठी ती सुगरण आणि त्यांची पिलं यांच्यासाठी केवढे सुरेख घरटे बांधतो. किती सुंदर आहे हे घरट. तुम्ही केव्हा जेव्हा कुठे फिरायला जाल त्यावेळेला जर तुम्हाला हे सुगरणीचं घरट बघायला मिळालं तर जरूर बघा बरं का. त्यासाठी अपार मेहनत घेतो. अपार म्हणजे एक्स्ट्रीम अपार मेहनत घेतो. त्या कष्टासाठी त्याला एंडलेस घेतो. खरंच खूपच जबाबदार व कुटुंब वत्सल पक्षी आहे हा. बघा हा, दोन अजून छान शब्द आले. जबाबदार म्हणजे रिस्पॉन्सिबल. जबाबदार म्हणजे रिस्पॉन्सिबल. रिस्पॉन्सिबिलिटी तो ह्या सगळ्यांची घेतो. कोणाकोणाची, सुगरणीची, त्यांच्या पिलांची जबाबदारी घेतो ना. पक्षी तिथे छान बसावा, तिथे त्याला छान बसता यावं, त्याचं प्रोटेक्शन व्हावं. कुटुंब वत्सल हाही खूप सुंदर शब्द आहे का. कुटुंब वत्सल म्हणजे फॅमिली लव्हिंग. तुमचे आई बाबा, तुमचे आजी आजोबा हे फॅमिली लव्हिंग आहेत ना. तुमच्यावरती खूप प्रेम करतात, तुमच्या सगळ्यांच्या वरतीच माया करतात. ह्या लोकांचं डोक्यावरनं जरी तुमच्या हात फिरवला तरी तुम्हाला आनंद होतो ना. त्याला हे जे प्रेम आहे, हे जे त्यांच्या मनातली तुमच्याबद्दलची भावना आहे ती फार सुंदर आहे आणि ही तुम्हाला अनुभवायला मिळतच असेल. कुटुंब वत्सल पक्षी आहे हा. एक पक्षी, अनेक पक्षी. पक्षीचं अनेक वचन प्लुरल पक्षीच होतं. आता पुढे बघूया. मुले
घरटे पाहत असताना गुरुजी तिथे आले. टीचर आला तिथे कोणीतरी. त्यांचे जे टीचर होते ते तिथे आले. गुरुजींनी मुलांना विचारले, काय रे मुलांनो, काय पाहत आहात? मुलांनो, तुम्ही काय बघता आहात इथे? गुरुजींना माहिती नव्हतं तिथं काय मुलांचं चाललंय ते. मुलं काहीतरी करतात एवढं त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते तिथे आले. मुलांनी घरट्याकडे बोट दाखवले. बघा तिथे पक्षी बसलाय. आणि म्हणाले, गुरुजी पहा ना. गुरुजींना त्याने ते दाखवले. प्लीज लुक ॲट देम. सुगरण पक्ष्याने किती छान घरटे बांधले आहे. मुलं सांगतायत टीचरना की किती सुंदर घरटं बांधलंय बघा बरं. पण तुम्हाला एक गंमत सांगते, इतकं सुंदर घरटं कुठलाही दुसरा पक्षी बांधत नाही माहिती आहे. सुगरण पक्षाचं हे जे घरटं आहे ना, हे सगळ्यात बेस्ट असतं. सगळ्या पक्ष्यांमध्ये हे घरटं जे असतं ना, ते फार सुंदर असतं. गुरुजींनी घरट्याकडे पाहिले. ते मुलांना म्हणाले, मुलांनो, सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो. नीट नेटकेचा अर्थ आपण बघितला, नीटनेस. ज्याच्यामध्ये नीटनेस आहे, टायडीनेस आहे, हे जे आहे ते त्या घरट्याकडे बघितल्यानंतर गुरुजींच्या लक्षात आलं ते की सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत, स्ट्रॉंग. हे जे घरटं असतं ना, हे कुठलंही वारं येवो, पाऊस येवो किंवा काहीही वाऱ्याने खूप हलव तरी सुद्धा ते घरटं इकडे तिकडे पडून जात नाही. ते खूप स्ट्रॉंग असतं. आता स्ट्रॉंग त्याची जी स्ट्रेंथ असते ती कशात असते? तर सुगरण पक्षी जे ज्या काड्यांनी ते घरटं बांधतात, ते काडी सुद्धा ते शोधून काढतात. ते शोधून कशासाठी काढतात? तर ते घरटं घट्ट व्हावं, मजबूत व्हावं, स्ट्रॉंग व्हावं, याच्यासाठी ते ते जे पक्षी आहेत ते पक्षी चूज करतात. कुठली काडी आपण त्याला वापरायची ही चूज करतात. ते शोधून काढतात आणि तीच काडी ते वापरतात. पुढे बघा हं. सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या. चिवट म्हणजे खूप स्ट्रॉंग. चिवट म्हणजे जे तुटत नाही. आपण काय करतो, सुकलेली एखादी काडी हातात जर घेतली आणि ती आपण अशी जर दुमडली तर ती तुटते ना. पण ह्या ज्या काड्या असतात त्या इतक्या स्ट्रॉंग असतात की असं करून त्या तुटत नाहीत. इतक्या त्या स्ट्रॉंग असतात. म्हणून त्याला चिवट असा शब्द वापरला जातो. चिवट. सुगरण पक्षी नीट नेटके आणि मजबूत घरटे बांधतो. गवताच्या बारीक पण चिवट काड्या गोळा करतो. बारीक असतात पण ते चिवट असतात. आणि आपल्या चोचीने सुबक व भारी घरटे बनवतो. भारी घरटे विणतो. विणतो म्हणजे आपण एखाद्या वेळेस असं काहीतरी तुटलं किंवा फाटलं, आपला कपडा कुठला तरी फाटला तर आपण काय करतो, सुईनं ते शिवतो ना, त्याला विणणं म्हणतात. त्या पक्ष्याचं विणणं आहे. विणणं म्हणजे धागे एकमेकात गुंफून विणण्याचे काम. आपल्याला खाली अर्थ दिलेले आहेत, ते पण बघायचे बरं का. सुबक म्हणजे सुंदर, जे छान दिसायला सुद्धा छान दिसतं असं ते सुबक. पण भारी घरटे, भारी म्हणजे फारच छान. आपण म्हणतो ना, काय भारी आहे ना, अशा वेळेला आपल्याला काय अर्थ असतो त्याच्यामध्ये? भारी म्हणजे फार सुंदर. आपल्या चोचीने तो कशानं विणतो? पक्षी घरटे कशानं विणतो? पक्षी घरटे चोचीनं विणतो. नक्षीदार वीण पाहूनच या घरट्याला सुगरण असे म्हणतात. सुगरण का म्हणतात बरं? नक्षीदार वीण, हा नक्षीदार वीण विणतो ना, वीण कशी असते, त्याची नक्षीदार असते. तर ही वीण बघूनच ह्याला सुगरण असं नाव मिळालेलं आहे. सुगरण असे म्हणतात. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो.
सुंदर आकार असतो त्याचा. तुम्ही बघितला असला तर असा असा गोल असतो आणि खाली त्याला एक असा 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 जागा असते अशी लांब, की ज्या जागेतनं अ, ज्या टनेल, यू कॅन से टनेल, टनेल सारखं असं खाली लांब असतं आणि त्या टनेल मधनं ते पक्षी आणि ते पक्ष्यांची पिल्लं त्या टनेल मधनं आत जातात आणि आतमध्ये असे कप्पे असतात बरं का. ते कप्पे जे असतात ते कप्पे सुद्धा त्यांनी विणलेले असतात. अशी सुबक आकाराची सुरेख घरटी तो बांधत असतो. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करत असते. सुगरण मादी काय करते तर ते निरीक्षण करते. निरीक्षण म्हणजे काय? ऑब्झर्वेशन. शी वॉन्ट्स टू ऑब्झर्व द नेस्ट. सुगरण मादी त्याचे निरीक्षण करते. राहण्यास योग्य व मजबूत असेल अशा घरात राहणे ती पसंत करते. तिला घरटं कसं हवंय तर राहायला योग्य पाहिजे आणि मजबूत पाहिजे अशा घरामध्ये तिला राहायला आवडतं. निंब बाभळीच्या झाडाच्या फांदीला हे घरटे झोक्यासारखे टांगलेले असते. आता निंब किंवा बाभूळ ही निंब आणि बाभूळ असे दोन झाडं असतात. दोन प्रकारची झाडं आहेत ही. निंब तुम्हाला माहिती आहे, ज्याला आपण नीम म्हणतो, कडुलिंब, त्याला निंब किंवा लिंब किंवा कडुलिंब अशी नावं आहेत. आणि बाभूळ, बाभूळ नावाचं एक झाड असतं, त्याला काटे खूप असतात आणि त्या काट्याच्या झाडावरती दुसऱ्या कुठल्या प्राण्याला येणं इतकं सोपं नसतं. आणि त्या बाभळीचं जे लाकूड असतं ना ते खूप स्ट्रॉंग असतं, ते असं चटकन तुटत नाही. त्यामुळं बाभळीच्या झाडावरती हा पक्षी आपलं घरटं बांधतो. तुम्ही बघितलं असेल किंवा तुम्हाला माहिती असेल कदाचित, तर ह्या बाभळीच्या झाडाचं जर आपण एखादा एवढा तुकडा लाकडाचा जर घेतला ना तर असा तोडता येत नाही, तो इतका स्ट्रॉंग असतो. तर अशा झाडावरती ही सुगरण आपलं घरटं बांधते. सुगरण पक्षी घरटं बांधतो आणि हे घरटं असं झोक्यासारखं असतं आणि त्या झोक्यामध्ये झोका जरी कितीही वाऱ्याने हल्ला तरी ते घरटं तुटत नाही बरं का. आणि ते असं झोक्यासारखं बांधलेलं असतं, म्हणजे हलतं छानपैकी. वारा आला की मस्त असं हलतं. वादळातही हे घरटे शाबूत राहते, हे टिकते. हे वादळ जरी आलं, वादळ माहितीये तुम्हाला, स्टॉर्म येतो त्यावेळेला झाडं खूप हलतात आणि अशा वेळेला ते जे घरटं असतं ना ते कितीही जरी हललं ना तरी ते तुटत नाही, खाली येत नाही. त्याच्या घरट्याची सर कोणत्याही इतर पक्षाच्या घरट्याला येत नाही. सर येणे हा इथे एक वाक्प्रचार आहे. सर येणे म्हणजे यू कॅनॉट कम्पेअर. यू कॅनॉट कम्पेअर म्हणजे सर येणे, बरोबरी करणे. हे घरटं असं असतं की ह्या घरट्याची जर तुम्ही कंपॅरिझन करायला लागला तर ही कंपॅरिझन इतर कुठल्याही पक्षाच्या घरट्याबरोबर होणार नाही. गुरुजींनी सुगरण पक्षाची वाखाणणी केली. वाखाणणी याचा अर्थ काय? प्रेज. गुरुजींनी त्याचं कौतुक केलं. एखादी तुम्ही छान गोष्ट केली तर तुमचे आई बाबा, तुमचे आजी आजोबा, आत्या काकू हे सगळेजण तुमची कौतुक करतात ना. अरे वा, आज भाषणाच्या कॉम्पिटिशन मध्ये तुझा नंबर आला, अरे वा, असं म्हणतात ना. दॅट इज प्रेझिंग, दॅट इज वाखाणणी करणे. तुम्हाला तुमचं कौतुक करणे, हे वाखाणणी करणे हा शब्द तुम्ही छानपैकी कुठेही वापरू शकता. बऱ्याच दिवसांनी पुन्हा मुले निंबाच्या झाडाजवळ आली. खूप दिवस गेले बरं का मध्ये. हे सगळं झालं, गुरुजींनी ते बघितलं. मुलं गेली परत शाळेमध्ये आपला आपला अभ्यास करायला, खेळायला. तर काही दिवसांनी मुलं परत आली बरं का त्या निंबाच्या झाडाजवळ आणि पाहतात तर काय, सुगरण पक्षाचे घरटे बांधून पूर्ण झाले होते. ते बघितलं त्यांनी आणि तर काय, त्या झाडावरती जे घरटं होतं ना ते पूर्ण झालं होतं, तयार झालं होतं. ते झाडाच्या फांदीवर बसून घरट्याचे निरीक्षण करणारी सुगरण
त्यात राहायला आली होती. आधी काय त्यांनी बघितलं होतं, तर झाडावर बाजूला बसून ती सुगरण त्या घरटाचं निरीक्षण करत होती. आणि आता काय बघतायत मुलं ही, तर त्याच्यामध्ये ती सुगरण राहायला आली होती. एवढं सुंदर घरट असल्यानंतर सुगरण काय, तिला आवडलं ते घरट म्हणून तर ती राहायला गेली त्या घरामध्ये. नैना म्हणाली, सुगरण पक्षी किती आकारबद्ध घरटे बांधतो. शेप शेप जो आहे ना, तो इतका सुंदर आहे. आकारबद्ध म्हणजे विथ व्हेरी गुड शेप. घरटे बांधतो तेही चोचीने. तिथे त्यांना पक्ष्यांना कुठले आलेत हात, बाकी त्यांना साहित्य काय आहे, झाडे, झाडांच्या काड्या, एवढंच त्यांचं साहित्य आहे. पण त्या साहित्यानं सुद्धा ते आपल्या चोचीचा उपयोग करून हे घरट बांधतात. ते कसं करतात, एका ठिकाणी ती काडी घालतात, दुसऱ्या बाजूनी ती काडी ओढून घेतात, तिसऱ्या बाजूला परत ती काडी खोचतात, चौथ्या बाजूनी पुन्हा ती काडी ओढून घेतात. असं ते विणणं असतं. आपल्याला असे घरटे तयार करता येईल का? आपल्याला येईल का असं तयार करायला? पक्ष्यांचं काम आहे हे. पक्षी सुंदर घरटे बांधतो. आणि हे आता असं आहे बरं का, हे जर तुम्ही बघितलं आणि त्यातून तुम्हाला जर काही प्रेरणा मिळाली, तर तुम्ही असं विणत एखादं घरट सुद्धा तयार करू शकता. तुम्हाला हे हँडीक्राफ्ट मध्ये करता सुद्धा येईल बरं का. लक्षात घ्या, तुम्ही करू शकता हे. किती कसबी विणकर आहे. एक्सपर्ट आहे बरं का हा विणकर. कसबी याचा अर्थ एक्सपर्ट. हा विणकर अतिशय एक्सपर्ट आहे. कुठली काडी गोळा करायची, कुठली काडी किती जाडीची हवी आहे, किती पातळ हवी आहे, हे तो सिलेक्ट करतो. आणि सिलेक्ट केल्यानंतर एका बाजूने खोचायचं, दुसऱ्या बाजूने बाहेर काढायचं, पुन्हा खोचायचं, पुन्हा बाहेर काढायचं, असं ते घरट छान विणतो. तुमच्या पुस्तकामध्ये तुमच्या या धड्याच्या सुरुवातीला हे पक्ष्याच्या घरट्याचं चित्र दिलंय बघा. तुमच्या लक्षात येईल हे चित्र कसं सुंदर, कसं ते घरट बांधलेलं आहे. हे आपल्याला बांधता येईल का याचा विचार करा तुम्ही. किती कसबी विणकर आहे हा, किती एक्सपर्ट आहे हा, आणि इतका सुंदर घरट बांधतो. आणि इतक्या सुंदर घरट्यामध्ये ती सुगरण पक्षी ती तिथे आली, तिथे ती राहायला लागली. हे सगळं या मुलांनी बघितलं. आता यामध्ये तुम्हाला माझं कसं वाटलं शिकवणं, माझं तुम्हाला हा धडा मी तुमच्या समोर मांडला, हे तुम्हाला कसं वाटलं हे मला जरूर सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.